यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी, त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी, सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्रीमन्नारायण श्रीमद्भागवत सत्संग आणि या सत्संगामध्ये काल आपण सर्वांनी ऐकलं होतं की भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी युधिष्ठिर राजाचे 3 अश्वमेध यज्ञ पूर्ण करून अर्जुनासोबत द्वारकेला प्रस्थान करतात आणि आता अर्जुनही हस्तिनापुरामध्ये नाहीये। मग अशा वेळी इथे काय चालू आहे, हस्तिनापूरमध्ये काय आहे, तर हस्तिनापूरमध्ये काय चालू आहे हे सांगण्याकरता या ठिकाणी सूतजी महाराज एक अत्यंत सुंदर अशी कथा इथे सांगतात। ते म्हणतात की बघा, हस्तिनापुरामध्ये एक थोर असे एक महात्मे राहत होते। ते महात्मा आता हस्तिनापुरामध्ये नाहीयेत, ते युद्ध सुरू होण्या आधीपासूनच नाहीयेत। हस्तिनापुराचे युद्ध संपून आता बरेच वर्ष बरेच दिवस गेले तरीही हे काय परत आलेले नाही, कारण ते कुठे गेले होते, तीर्थयात्रेला। कारण हस्तिनापुरामध्ये अनेक महात्मे होते, आता सध्या महात्मा कुणी राहिलं नाही। ज्या ठिकाणी भीष्म पितामह आहे, गुरु द्रोण आहे, आदी आदी सत्पुरुष सगळे त्या ठिकाणी मारले गेले आणि आता फक्त पांडव त्या ठिकाणी शिल्लक आहेत। बाकी सगळे जे वृद्ध लोक होते ते हळूहळू आता जातीलच। अशा प्रकारे हे हस्तिनापूर आणि येथे एक अत्यंत सुंदर असे थोर महात्मे राहत होते। ते म्हणजे कोण? महात्मा विदुर, काका विदुर, पांडवांचे काका आणि धृतराष्ट्राचा सगळ्यात छोटा भाऊ। तर महात्मा विदुर जे होते ते फार थोर ज्ञानी होते, विद्वान होते, समजदार होते आणि यांचे मंत्री होते। त्याच्यामुळे अगदी मंत्र्याचं जे काम असतं, राजाला चांगली बुद्धी देणं, प्रत्येक वेळी उपदेश करणं, तर अशा प्रकारे हे महाराज सतत करायचे। परंतु काही जमलं नाही, काही नीटनेटकं झालं नाही। शेवटी युद्ध अवश्यंभावी होतेच। युद्ध थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले गेले आणि भगवान कृष्णही साक्षात त्या ठिकाणी युद्ध थांबवण्याकरता प्रयत्न करत होते, तरीही युद्ध काही थांबलं नाही, युद्ध झालं। आणि मग अशा प्रकारे हे युद्ध होणार आणि या युद्धामध्ये माझे सगळे सगळे सोयरे बंधू बांधव आणि सगळे मारले जाणार, संपूर्ण पृथ्वीवर त्या ठिकाणी अगदी हाहाकार होईल, सगळीकडे मारामारी, हे सगळं पाहून मला काही बरं वाटणार नाही, असा भाव त्या ठिकाणी मनामध्ये आला। म्हणून महात्मा विदुर युद्ध सुरू होण्याच्या आधीच हस्तिनापूर सोडून त्या ठिकाणी तीर्थयात्रेला निघून गेले होते। तीर्थयात्रा पूर्वी पायी पायी व्हायची आणि अनेक, आता जम्बूद्वीप होता ना, मोठा द्वीप आहे। आता भारत देश आपला छोटा शिल्लक राहिलेला आहे। वस्तुतः भारत देश फार मोठा आहे। पूर्वी आता हे सगळं बटवारा झाले, त्याच्या आधी पाकिस्तान वगैरे हे सगळे देश आपल्या भारतामध्ये होते। अगदी
नेपाळ, चीन आणि खाली सिंगापूर पर्यंत सगळे देश भारतामध्ये होते. हा जम्बूद्वीप होता, अखंड भारत होता. आणि या अखंड भारतामध्ये अनेक तीर्थ आहेत. या सर्व तीर्थांचं भ्रमण करत करत पायी पायी अनेक वर्ष हे महाराज फिरत राहिले. संपूर्ण तीर्थयात्रा झाली. आणि आता तीर्थयात्रा झाल्यानंतर त्यांना प्रश्न असा पडलेला, तीर्थयात्रेमध्ये ते अगदी तल्लीन झाले होते, पण इकडे झालं का युद्धामध्ये ना, त्यांना आता उत्सुकता लागली. तीर्थयात्रा संपल्यानंतर जोपर्यंत तीर्थ चालू होतं तोपर्यंत त्यांना लक्षातही नाही आलं की युद्ध चालू आहे, तिकडे कोण मेलं कोण जगलं वगैरे वगैरे अजिबात लक्षात नाही आलं, कारण ते संलग्न होते, तल्लीन होते. परंतु तीर्थ संपल्यानंतर आता त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला जायला पाहिजे हस्तिनापुराकडे. परंतु जाण्यापूर्वी त्या युद्धाचा निकाल काय लागला हे तर कळलं पाहिजे ना, ते महत्वाचं आहे. तिथे गेल्यानंतर काहीच माहित नाही आपल्याला, म्हणून ते युद्धाची जी माहिती आहे ती आपल्याला पहिली पाहिजे असा विचार करत होते. आणि त्या ठिकाणी भ्रमण करता करता एकदा वनामध्ये त्यांना उद्धव महाराज भेटले. उद्धव त्या ठिकाणी विदुर महाराजांना भेटले आणि उद्धव अत्यंत खिन्न होते. भगवान कृष्णाचं भजन करत होते परंतु खिन्न मनाने होते. तर महात्मांनी विचारलं, काय झालं तुम्हाला, असं एवढी खिन्नता काय आहे? ते म्हणे, काय सांगायचं, अनेक कारण आहेत या दुःखाची, अत्यंत दुःख. त्याचं सगळ्यात मोठं कारण मग त्यांनी पहिलं विचारलं, महाराज हे महाभारताचं युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये झालं काय बरं पुढे, याचं काय निकाल लागला? ते म्हटले, असं असं झालं, पांडव विजयी झाले आणि तुमचे पितामह भीष्म, तुमचे द्रोण आणि कौरव 100 मारले गेले. कौरव पक्ष त्या ठिकाणी हरलेला आहे आणि विजय मिळवलेला आहे. पांडवांनी आता महाराज युधिष्ठिर राजे झालेले आहेत. अशा प्रकारे ही बातमी दिली. अत्यंत हृदयविदारक, ज्या ठिकाणी पितामह भीष्म यांचा मृत्यू. पितामह भीष्म हे यांचे तात आहेत ना, म्हणजे मोठे चुलते ज्याला आपण म्हणू. आणि अगदी बालपणापासून त्यांनीच सगळं काही सांभाळलेलं आहे. संपूर्ण जे काही आहे सगळ्या दुःखापासून वाचवलं, उपदेश दिला, लहानचं मोठं केलं, भरण पोषण सगळं जे काही आहे ते त्या महाराज त्या ठिकाणी भीष्म पितामहांच्या मांडीवर त्या ठिकाणी हे वाढलेले. अत्यंत दुःख झालं, सगळे गेलेले पाहून सगळं अगदी मन अत्यंत खिन्न झालं. ही झाली पहिली बातमी दुःखाची. आणि दुसरी दुःखाची बातमी आता सांगतात, ती आणखी जास्त हृदयविदारक आहे. ते म्हटले, थोडासा धीर धरा. काय हो? ते म्हटले, काय झालं, मी आता कुठून आले ते सांगतो तुम्हाला. मी द्वारकामधून आलो आणि द्वारकेमध्ये आता सध्या सगळा नाश झालेला आहे, सर्वनाश. द्वारकापुरी भगवान श्रीकृष्णाची राजधानी आहे आणि आता सध्या परिस्थिती अशी आहे की द्वारकापुरी जलमग्न आहे, समुद्रात डुबून गेली. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी सुद्धा आपलं शरीर सोडून दिलेलं, देहावसान झालेलं. भगवान कृष्णांनी आपली लीला संवरण केली आणि अत्यंत दुःखद अंतःकरणाने उद्धव त्या ठिकाणी भगवंताच्या आज्ञेनेच बद्रिकाश्रमाकडे निघाले होते. कारण देवाने सांगितलं, तू आता तिकडे जा म्हणे. मग अशा प्रकारे वनामध्ये यांची झालेली ही अचानक भेट आणि या भेटीमध्ये हा संवाद झाला. आता महात्मा विदुर अत्यंत दुःखी झाले. ओ हो हो हो, बघा एक दुःख येतही ना, तेही अगदी असं काही येतं की सगळं काही घेऊन जातं. म्हणजे एक 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं वादळ येतं, परंतु त्या वादळामध्ये काय काय नष्ट झालं हे आपल्याला नंतर भोगावं लागतं. काय काय गेलं हे नंतर पाहावं लागतं. तसंच जसा माणसाचा क्रोधही असतो, क्रोध एका मिनिटाकरता येतो, पण त्या क्रोधाच्या भरात माणूस काय करून बसतो ना, त्याचं त्याला आयुष्यभर भोगावं लागतं. आयुष्याने पुढच्याही जन्मामध्ये ते भोगावं लागतं. क्रोध किती छोटा असतो, परंतु सर्वनाश झालेला ते हे पाहून महात्मा विदुर अत्यंत दुःखी झाले. या ठिकाणी महाभारताचं युद्ध झालं आणि आता सध्या दुःखद अंतःकरणाने तिथे जावं लागेल, कारण सगळे दुःखी आहेत ना तिथे. कुठे हस्तिनापुरामध्ये मी आता जाणार, तिथं गेल्यानंतर मला बघून येत आणखी सगळे रडतील. तिथं आधी सगळी दुःखाची परिस्थिती, त्याच्यामध्ये मी गेलो तर आणखी सगळे रडतील. त्या ठिकाणी मग मलाही दुःख होईल. मग एवढं सगळं तीर्थयात्रा केली, सगळं काही केलं आणि शेवटी रडायचं का? आणि दुःख नकोय, अजिबात दुःख नकोय. तिथं गेल्यानंतर व्यक्ती अत्यंत निर्विकार झाला पाहिजे, निर्विकार राहिला पाहिजे. त्याला समोरच्या कुठल्याही घटनेतून दुःख अथवा आनंद न मिळता अत्यंत आपल्या स्थितीमध्ये स्थिर असला पाहिजे, तटस्थ असला पाहिजे. परंतु हे कधी कसं शक्य आहे बरं?
कधी बघा तुम्ही विचार करा, आपल्याला जर एखादी दुःखाची बातमी कळली, आपण काय खुश होऊ का? दुःख वाटणं स्वाभाविक आहे. परंतु आणि एखादी जर सुखाची जरी बातमी कळाली तर आपण सुखी होऊन जाऊ. याचा अर्थ आपण सुख आणि दुःख या दोन्ही मध्ये फरफटलेले गुरफटलेले जीव आहोत. मग इथे महात्मा विदुर विचार करताय की अरे मग करायचं काय? मला हस्तिनापूरमध्ये तर जायचं आहेच आहे, कारण काही झालं तरी काय, ते माझं घर आहे, हस्तिनापूर माझं घर आहे आणि घरी तर शेवटी जावंच लागेल. कितीही इकडं तिकडं फिरत राहिलो तरी शेवटी घरी जाणं त्या ठिकाणी भागच आहे. मग घरी जायचं तर कसं जायचं? असं जायचं की तिथं गेल्यानंतर ते जे दुःखी लोक आहेत त्यांना पाहून मला दुःख झालं नाही पाहिजे. उलट त्यांना सांत्वना देऊन मीही धैर्यपूर्वक राहून त्यांनाही धीर देण्याचं काम केलं पाहिजे. आणि मला हे कसं करता येईल बरं? कारण माझ्याकडेही दुःख आहे, कसं शक्य? या सगळ्या गोष्टीमध्ये आता हे अगदी विचलित व्हायला लागले. महात्मा विदुर म्हणतात की आता हस्तिनापुराकडे जायचं नाही. कधी जायचं नाही? तर शेवटी तर जावंच लागणार आहे, परंतु तोपर्यंत जायचं नाही जोपर्यंत माझं मन त्या ठिकाणी भगवत चरणी अर्पित होऊन जे सुख आणि दुःख त्या दोन्ही मध्ये तटस्थ राहून अगदी शांत राहण्याचं शिकत नाही, तोपर्यंत जायचं नाही. मग म्हणतात काय करायचं? सगळे सुख आणि दुःख येणं आणि जाणं हे मनाचे भ्रम आहेत की नाही. सुख आलं तर मनामध्येच सुख होतं, दुःख आलं तर मनामध्येच दुःख होतं. याचा अर्थ सुख आणि दुःख हे सगळं जे काही आहे हा मनाचा भ्रम आहे. मग या ठिकाणी महात्मा विदुर विचार करतात की आज माझ्याकडे मन आहे म्हणून मी सुखी होऊ शकतो, मी दुःखी होऊ शकतो, पण हे मनच जर नाही राहिलं तर मग अशी काहीतरी आपल्याला गोष्ट करावी लागेल जेव्हा हे मन शिल्लक राहणार नाही. मग मन शिल्लक न राहण्याकरता काय उपाय आहे? तर त्या ठिकाणी पाहिलं की संपूर्ण शास्त्राचं सम्यक ज्ञान असलं पाहिजे. सगळ्या शास्त्राचं व्यवस्थित ज्ञान त्याला हवंय. आणि नुसतं शास्त्र ऐकून ते ज्ञान आपल्याकडे आहे म्हणजे पांडित्य काही कामाचं नाही. त्या पांडित्याचं त्या ठिकाणी त्या शब्दाचा व्यवस्थित यथार्थ अनुभवही असला पाहिजे. नुसत्या ज्ञानाचा उपयोग नाही, त्या ज्ञानाचा अनुभवही आपल्याकडे असावा. आणि त्या अनुभवाचं जे ज्ञान आहे त्याप्रमाणे आचरण असावं, अत्यंत विशुद्ध. शास्त्र सांगते त्या प्रकारे आचरण करून करून तो व्यक्ती अत्यंत निर्द्वंद्व झालेला असतो. प्रत्येक वेळी तो अत्यंत आनंदामध्ये जगतो. काहीही परिस्थिती त्याला विचलित करू शकत नाही. काहीही झालं तरी, अगदी दुःखाचा डोंगर कोसळला तरीही तो व्यक्ती आनंदामध्ये आहे. जर त्याला फार जास्त कुणी सुख दिलं तरीही तो व्यक्ती प्रसन्न आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ऊंच नीच होत नाही. मग असं जर व्हायचं असेल तर शास्त्रज्ञान आवश्यक आहे. आणि संपूर्ण शास्त्र शिकण्याकरता आपल्याला कोणीतरी महात्मे गरजेचे. जायचं कुठे बरं? आणि शास्त्र असेल तशाकडून ऐकायचं नाही. बघा, जी ही विद्या असते या संपूर्ण विश्वामध्ये, त्या सगळ्या ज्या विद्या असतात त्या विद्या काहीतरी शिकण्याचा एक अधिकार असतो. आपण ज्या व्यक्तीकडून शिकतो त्या व्यक्तीकडून विद्या शिकता शिकता त्या व्यक्तीच्या आतमध्ये असलेला स्वभाव गुण सुद्धा आपण शिकून घेतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला काय वाटतं, काय त्याच्याकडून फक्त शिकायचं आपल्याला, बाकीचं काय घेणं देणं आहे. परंतु त्या व्यक्तीच्या सोबत आपण संगती करतो की नाही? जेवढा वेळ शिकायचंय तेवढा वेळ तरी आपण त्याची संगती करतो. त्या संगतीच्या माध्यमातून त्या व्यक्तीकडून आपल्याला त्याचे सगळे गुण हळूहळू आपल्या अंगात येतात आणि नकळत ते आपल्याला आचरणातही येऊन जातात, कळत नाही ते. आपल्याला किती निश्चय करा, समजा एखादे अगदी वेडवाकडं बोलणारे जे लोक आहेत ज्यांना शिव्या द्यायची सवय विशेष करून, त्यांच्या संगतीत तुम्ही राहिले, तुम्हाला काय वाटतं? काय नाही, मी कधी बिघडणार नाही, अगदी म्हणजे स्वतःवर एवढा विश्वास. पण तुम्ही फक्त संगती करा अशा एखाद्या माणसाची, जास्त नाही आठवडाभर, बस झालं. आठवडाभर तुम्ही 24 तास त्या माणसासोबत राहायचं. बघा पुढच्या आठवड्यात तुम्ही पण तसं बोलतात की नाही? चुकून का होईना, थोडं का होईना निघणार म्हणजे निघणार. आणि ते आपल्याला तेव्हा अरे हे तोंडात आलं कसं? आपण तर कधी शिकलोच नाहीये, आपण तर कधी बोललोच नाहीये, मग आलं कसं? हे येण्याचं कारण असं आहे की तुम्ही शिकले नाही, परंतु तुम्ही ज्याच्या सानिध्यात राहिले त्याच्या सानिध्यात ते आपोआप आले. तुम्हाला घेण्याची कष्टाची गरजच नाही, कारण वाईट गोष्टीसाठी कष्ट लागत नाही. ही गोष्ट खरी आहे ना? वाईट जर काही शिकायचं असेल तर कष्ट लागतात का? नाही. चांगलं करायचं असल्या हो 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 केवढे कष्ट, सगळा जीव ओतून ते करावं लागतं चांगलं करायचं असेल तर. मग इथे शास्त्र शिकायची ती काही साधारण गोष्ट नाही. साधारण गोष्ट शिकण्याकरता समजा ठीक आहे, परंतु शास्त्र आणि त्या शास्त्रालाही
त्या व्यक्तीच्या आतमध्ये जो व्यक्ती शास्त्र शिकवतो तो शिकवत असताना तो केवळ शास्त्र किंवा शब्द तुम्हाला सांगत नाही, त्याच्या आतमध्ये असलेला तो अनुभव देखील सांगतो. म्हणून हे फार महत्वाचं आहे. तुम्ही एखाद्याकडून जर प्रवचन कीर्तन सत्संग ऐकत असाल तर ते आणखी महत्वाचं आहे की परीक्षण असं असावं की आपण ज्याच्याकडून ऐकतो तो व्यक्ती किती चांगला आहे, त्याच्या जीवनामध्ये तो स्वतः त्या आचरणात किती त्याने स्वतःला उतरवलेला आहे, तो किती खरं बोलतोय. म्हणजे आचरणातून जे बोललं जातं ते खरं असतं, मग ते किती खरं बोलतंय ते परीक्षणात्मक गोष्ट आहे. मग त्याच्याकडून आपल्याला नुसतं सत्संग मिळत नाही, त्याचा अनुभवही मिळत असतो. बघा ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तो व्यक्ती केवळ ज्ञान वाटत नाही, त्याच्या आतमध्ये असलेला अनुभवही वाटतो. आणि तो जर तुम्ही घेत आहात तर आनंदाची गोष्ट आहे. तसंच इथे म्हणतात की विदुर महाराज म्हणतात जायचं कुठे बरं, हे शास्त्र आपल्याला श्रवण करायचे. नुसतं श्रवण नाही करायचं तर त्या महात्म्यांच्याकडून त्या गुरूंच्याकडून आपल्याला त्या शास्त्राचा अनुभव आपल्या आतमध्ये रुजवायचा आहे आणि निरंतर परमात्म्याच्या चरणावर आपल्या सर्वस्वाला समर्पित करून द्यायचंय. मग असा समर्पित महात्मा असेल तरच त्याच्याकडून मिळालेलं ज्ञान आपल्या ठिकाणी जमेल ते. म्हणून त्या ठिकाणी विचार करताय करायचं काय. मग असा विचार करत करत महात्मा विदुर जे आहेत ते चालत होते. चालता चालता त्यांना अचानक असं सहज लक्षामध्ये आलं. मग ते मैत्रेय ऋषींच्याकडे गेले. मैत्रेय ऋषींच्या आश्रमामध्ये अल्प काळामध्येच त्यांनी संपूर्ण विद्या ग्रहण केली. बघा हे काही अज्ञानी नव्हते मूळचे, हे काही कुणी वेडे नव्हते. अशी बुद्धी येणं सुद्धा चांगल्याच माणसाला शक्य आहे, नाहीतर अगदी विबळ होऊन जातात लोक अशा सगळ्या गोष्टी ऐकलं तर. असा विवेक तिथे जागृत राहिला. मग विदुर महाराज हे काही कुणी सामान्य व्यक्ती नाही आहेत. बघा विदुर महाराजांनी आधी उपदेश केलेला आहे धृतराष्ट्राला, प्रत्येक वेळी फक्त उपदेशाचं काम केलं. सदा सर्वदा आपले विवेक बुद्धीला जागृत ठेवणारे हे एकमेव विदुर महाराज होते हस्तिनापुरामध्ये. मग असे विदुर महाराज त्यांचा असा काय बरं परिचय आहे असं सांगत असताना एक छानशी गोष्ट येते, खूप सुंदर गोष्ट आहे ती, तुम्ही ध्यान देऊ नये का. तर म्हणतात विदुर महाराज जे आहेत हे एक अभिशापित आहे. बरं काय अभिशाप आहे, कुणी अभिशाप दिला, यांना अभिशाप देण्याचा कोणाचा एवढा अधिकार आहे. तेव्हा सांगतात की प्राचीन काळामध्ये एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये राजाच्या राजमहालात एकदा चोरी झाली, फार चोरी झाली, धन फार लुटलं चोरांनी आणि चोरांनी धनाचे गाठोडे बांधले आणि आता पळायला लागले. परंतु पळता पळता असं झालं, एका चोराला त्या ठिकाणी एका शिपायाने पाहून घेतलं. म्हटले अरे चोर पकडला पकडला असं म्हणून म्हणून आता काय सगळे शिपाई धावले. शिपाई घोड्यावर होते ना, चोर पायी पायी चालले होते. सगळ्यांनी त्यांना त्यांच्या पाठीमागे धावा सुरू केला. आता चोराला काही कळेना, त्याला वाटलं आता मी पकडणं जाणार, याच्यात काही संशयच नाही, मला हे नक्की 100% पकडून घेणार. पण करायचं काय, तो वनामध्ये इकडे तिकडे पळू लागला. तेवढ्यात त्यांनी पाहिलं की शेजारी इथे एक आश्रम आहे आणि आश्रम एक सुंदर जागा आहे चोरांना लपण्या करता. ते म्हटलं इथे कोणा संशयच येणार नाही, आश्रमातला माणूस चोरी करेल का कधी. आश्रमामध्ये वातावरण कसं असतं, शुद्ध सात्विक, निरंतर पूजन पाठ पारायण हवन यज्ञ याग आदी शास्त्र चर्चा भक्तिपूर्वक वातावरण असतं. आश्रमाचं वातावरण निरंतर सात्विक असतं आणि मग अशा सात्विक वातावरणामध्ये हे येणारच नाही, शिपाई येणार नाही, इथे चोरी करणारा येऊ शकत नाही. मग अशा प्रकारे त्याने काय केलं, आता घुसा आश्रमात गेला. आश्रमामध्ये गेला आणि कुठल्या तरी एका कुटीत कुठेतरी लपून बसला. ते शिपायाने पाहिलं, तो फार हुशार होता. तो म्हटला रे आमच्यापासून वाचणार का तो. त्यांनी पाहिलं की हा चोर आश्रमामध्ये घुसलेला आहे. आश्रम म्हणजे काय, मोठ्या बिल्डिंग नव्हते त्या काळात, छोट्या छोट्या कुट्या असतील, झोपड्या असतील. तर त्या ठिकाणी मग हे लगेच शिपाई लोक आतमध्ये गेले आणि आश्रमाला शोधायला लागले. मग आश्रमाचे जे महंत कोणी स्वामीजी होते, महाराजजी होते, तर मांडव्य ऋषी त्यांचं नाव आहे, मांडव्य ऋषी. तर मांडव्य ऋषींना त्यांनी विचारलं, म्हणे इथे एक चोर आलेला आहे. म्हणे नाही कोणी चोर नाही. हे म्हटलं नाही आम्हाला पूर्ण आश्रमाची झडती घ्यायची. म्हणे घ्या झडती, काय घ्यायचं घ्या. त्यांनी संपूर्ण आश्रमाला पाहिलं आणि त्या चोरानं काय केलं, तोपर्यंत चोरीचा जो माल होता तो एका कुठेतरी लपवला आणि तो चोर स्वतः फरार झाला. तर चोरीचा माल गेला तर गेला, पण आपण पकडलं नाही पाहिजे, आपल्या शेवटी जीव आहे ना माणसाचा. मग त्याने काय केलं, तो निघून गेला. आश्रमामध्ये चोरीचा माल सापडला. मग आश्रमधारी जे महात्मे होते मांडव्य ऋषी, त्यांना सैनिकांनी पकडलं आणि राजाकडे घेऊन आले. म्हणजे यांच्या आश्रमात चोरीचा माल सापडला. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आश्रमातल्या माणसाने चोरी केली, यांनी चोरी केली, दुसरं कोण चोरी करणार आहे.
आता मांडव्य ऋषी काही बोलत नाही, कारण हे महात्मे खूप पोहोचलेले होते, विद्वान महात्मे होते, तपस्वी होते. त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये परिग्रह नावाची काही गोष्टच नाही. अपरिग्रह, निरंतर केवळ भगवत चिंतन करणं हेच त्यांच्या जीवनाचं धन. मग त्यांनी काही बोलले नाही. ते म्हटले, राजाकडे गेले, काय झालं, तुम्ही चोरी केली, असं असं झालं, अच्छा ठीक आहे. राजाला काहीही बोलले नाही. काय तुमचं शिक्षा काय आहे, काय आहे, अशा प्रकारे जेव्हा विचार केला, राजा म्हटले की जसा चोरी करणारा जितका व्यक्ती अधिकारी आहे त्याला तेवढी मोठी सजा मिळते. बघा, एका सामान्य माणसाने चोरी केली तर त्याला कमी शिक्षा मिळेल, परंतु एका विशिष्ट व्यक्तीने समाजामध्ये एक कुणीतरी समाजाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो, मोठ्या माणसाने जर चूक केली तर त्याच्यासाठी दंड सुद्धा मोठाच असतो. मग तुम्ही ऋषी आहात, संत महात्म्यांनी चोरी करणे काय शोभा देतं का? चोरांनी चोरीच करायची, पण संत महात्म्यांनी कुठे चोरी करायची का? त्यांनी काय करायचं? मग तुम्ही जे करायचं ते सोडलं आणि चोरी केली, म्हणून तुम्हाला सुलीवर चढवलं जाईल. मग सुली बनवली गेली आणि त्या सुलीवर त्या महात्म्यांना जाऊन चढवलं. परंतु महात्मा तपस्वी होते आणि अत्यंत निर्दोष होते, त्यांचा काहीही अपराध नव्हता. निर्दोष आणि तपस्येच्या बळामुळे त्या ठिकाणी सुलीचं पाणी झालं आणि त्या ठिकाणी मांडव्य ऋषींचं काही बिघडलं नाही. राजाने पाहिलं, अरे आपण एका निर्दोष व्यक्तीला त्या ठिकाणी दंड देत होतो आणि आता काही खरं नाही, आपल्या राज्यावर जर यांचा अभिशाप पडला तर आता आपलं काही खरं नाही, सर्वनाश झाला म्हणून समजा. ऋषीमुनींचा शाप म्हणजे काही साधा नसतो. ते म्हटले, आता काय करायचं? राजा धावत धावत अगदी दंडवत घातलं ऋषीमुनींच्या, मांडव्य ऋषींच्या चरणावर दंडवत घालून विनम्रपणे प्रार्थना करतो की भगवन क्षमा करा, मोठी चूक झाली आमची. ते म्हणतात, राजा तुझी काही चूक नाहीये याच्यात, खरी चूक कोणाची मी ते शोधतोय. माझ्या दंडविधानामध्ये सोलीची सजा आली कशी काय? संपूर्ण आयुष्यामध्ये केवळ त्या ठिकाणी काय केलं म्हणे, मी फक्त तपस्या केली, शास्त्र अर्जन केलं, केवळ परोपकार केला आणि भगवत आराधना सोडून यज्ञ याग क्रिया कर्म हे सोडून कधी काही केलंच नाही. मग असं काय होतं जेणेकरून मला सोलीचं विधान झालं? मग त्या ठिकाणी लगेचच आपल्या तपस्येच्या बळावर यमलोकाला गेले मांडव्य ऋषी आणि यमदेवाला अगदी खडसावून विचारले, यमदेवा असं काय केलं होतं मी, मला सांग, की जेणेकरून तुझ्या पत्रिकेमध्ये मी, माझ्या पत्रिकेत तू असं सगळं केलं, मृत्यू माझा अशा प्रकारे तू लिहिला कसा काय? यमदेव म्हटले, महाराज पाहू पाहू पाहू. त्यांनी उघडलं लगेच पुस्तक आणि बघितलं, त्याच्यामध्ये म्हटले, महाराज तुम्ही जेव्हा 5 वर्षाचे होते, बालिक होते, खूप छोटे छोटे बाळ होते तुम्ही, तेव्हा काय केलं? म्हटले, एक नागतोडा होता ना, त्या नागतोड्याला एका दुसऱ्या काडीनं टोचवलं, आरपार केली ती काडी, त्याच्यामुळे काय झालं, तुम्हाला पाप लागला आणि त्या पापाचं फळ म्हणून तुम्हाला सोळीवर उभा राहावं लागलं. राजाचा काही दोष नाही त्याच्यात, तुम्हीच केलेलं होतं ते पाप, तुम्ही लहान होते ना तेव्हा तुम्ही अशा प्रकारचं पाप केलं होतं. मांडव्य ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि मूर्ख नाही तर लहान वयामध्ये, अत्यंत बाल अवस्थेमध्ये, ज्याला काहीच बुद्धी नाहीये, ज्याला काही कळतच नाहीये, अशा वेळी जे काही पाप घडलं जातं त्याला पाप म्हणून ग्रहण केलं नाही जात, आणि जर ग्रहण केलंही असेल तर त्याला अत्यंत छोटासा काहीतरी दंड असतो. इथे अशा प्रकारे काही पाप म्हणून झालेलंच नाही आणि जर झालं असेल तर एवढा मोठा दंड विधान करण्याचं काही न्याय काय? हा न्याय नाही, हा अन्याय झालेला आहे. अगदी सुळीवर मृत्यू देतं म्हणजे काय, किती विचित्र गोष्ट आहे. अशा प्रकारे मांडव्य ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि म्हटले, तू एका शूद्र माणसासारखं काम केलं, तुझी बुद्धी असली पाहिजे ना. यमदेव एक काही साधारण व्यक्ती नाहीये, यमदेवाकडे सर्व लोकांचा हिसाब किताब आहे, ते विद्वान महात्मे आहेत, यमदेवाकडे ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. मग असा व्यक्ती जर एवढी मोठी चूक करतोय तर किती दंडनीय अपराध आहे, असं करायला अजिबात नाही पाहिजे. मांडव्य ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी यमदेवाला शाप देऊन टाकला. म्हणजे तू शूद्र माणसासारखं काम केलं ना, आता मी तुला अभिशाप देतो की तू 100 वर्ष पृथ्वीवर शूद्र योनीमध्ये शापित जीवन जगायचं. 100 वर्ष किती? मग यमदेवाला अभिशाप मिळाला आणि तेच यमदेव त्या ठिकाणी महाराज धृतराष्ट्राचे जे छोटे भाऊ ज्याला म्हटलं जातं, महात्मा विदुर रूपामध्ये जन्माला आले एका दासीच्या गर्भामधून. दासी पुत्र, दासी या ठिकाणी जी शूद्र आहे आणि दासीचा पुत्र झाला म्हणून हा महात्मा विदुर काही आहेत तेही शूद्र आहेत. अशा प्रकारे 100 वर्ष आयुष्य त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही 100 वर्ष शूद्र योनीमध्ये जगाल.
हा अभिशाप त्या ठिकाणी यमदेवाला दिला. म्हणजे यमदेव महाराज काही साधारण आहेत का हो कोणी? त्यांच्याकडे आत्मज्ञान आहे. जसं कठोपनिषदामध्ये होतं, नचिकेता जेव्हा सदेहाने यमलोकी गेला होता, तर यमलोकी गेल्यानंतर नचिकेताने सांगितलं की महाराज मला आत्मज्ञान पाहिजे. तर अत्यंत सुंदर आत्मज्ञानपरक उपदेश त्या ठिकाणी यमदेवाने त्यांना दिलेला आहे. टॉर्च वगैरे लावू शकता. नचिकेताला उपदेश दिला की आत्मज्ञान त्या ठिकाणी त्यांनी मागितलं होतं, तर आत्मस्वरूपाचं ज्ञान दिलं. नचिकेता हे अत्यंत उत्तम अधिकारी आहेत. त्यांना आत्मज्ञान देणारे हे यमदेव किती मोठे अधिकारी आहेत. मग असा अधिकारी व्यक्ती जरी अभिशापित असला तरी त्याच्याकडचं ज्ञान कुठेही जात नाही बरं का. यमदेवाचा अभिशाप त्या ठिकाणी, त्यांना अभिशाप जरी मिळाला तरी त्या ठिकाणी दासीपुत्र विदुर म्हणून जरी जन्माला आले असले तरीही त्यांच्याकडे जे ज्ञान होतं ते परिपूर्ण तसंच होतं. मग अशा प्रकारे हे विदुर महाराज त्या ठिकाणी त्यांनी मैत्रीय ऋषींच्याकडून संपूर्ण शास्त्र अर्जन केलं. काही करायची गरज नव्हती, तरीही त्या ठिकाणी आपल्या जन्माच्या पायी, जे शूद्र जन्माच्या पायी जे अज्ञान थोडंफार आलेलं आहे त्यातून माणूस दुःखी होऊन जाऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शास्त्र शिकले, अनुभव घेतला. आणि आता जेव्हा तटस्थ वृत्ती त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली तेव्हा आता म्हणतात की आता हस्तिनापुरात जायला काही हरकत नाही. अशा प्रकारे महात्मा विदुर आता हस्तिनापुराकडे निघाले. राजा युधिष्ठिराला आधीच माहीत झालं होतं की आपले काका जे आहेत ते येऊ राहिलेत, येत आहेत. आणि तसंही फार आनंद वाटला त्यांना, कारण की कोणीतरी आपले अत्यंत प्रेम करणारे आप्तेष्ट जर कोणी आपल्याला मिळत असतील तर आनंद वाटेल ना. काका विदुर जेव्हा आले, अत्यंत भावपूर्वक त्या ठिकाणी महाराज युधिष्ठिरांनी त्यांचा वाद्य अर्चन आदी केलं. व्यवस्थित प्रकारे त्यांचा सत्कार करून त्यांची सेवा करून आता सगळे जे लोक आहेत ते सगळे त्या ठिकाणी महात्मा विदुरांना घेरून बसले आणि म्हटले, महाराज ठीक आहे, आमचं जे दुःख आहे ते तर फार मोठं आहे, त्याची गाथा काय सांगायची, परंतु तुम्ही एवढ्या दिवसानंतर आम्हाला दर्शन द्यायला, आम्हाला आशीर्वाद द्यायला आलात, कृपा करून आता तुम्ही तुमची तीर्थयात्रा कशी झाली ते सांगा. तसं होतं ना आपल्याकडं, तीर्थयात्रेला जर कोणी गेलं आणि घरामध्येच बरं का, बाहेरच्यांचं काय माहित, पण समजा घरातलं वृंदावनला कोणी गेलं 8-10 दिवस 15 दिवस, जेव्हा वृंदावनवरून आले की सगळे लोक कसे येऊन बसतात, काय पाहिलं तुम्ही तिथे, कसं पाहिलं, कोणतं मंदिर पाहिलं, बरं काय पाहिलं, ते तर आधीच कळलेलं असतं बरं का, ते फोटो वगैरे पाठवून देतात ना. आता फार परिस्थिती बदलली, पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं. हे एवढ्या वर्षांनी भेटले होते ते म्हणले तुम्ही कोणतं तीर्थ पाहिलं, कुठे गेले, कोणत्या ऋषीमुनींना भेटले, कोणाचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, काय दुःख तुम्हाला झालं आणि आनंद काय झाला, आणि या संपूर्ण तीर्थयात्रेनंतर तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे. अशा प्रकारे संपूर्ण प्रश्न सगळ्यांनी विचारले आणि महात्मा विदुर अत्यंत प्रेमाने आपल्या सर्व आप्तेष्टांना त्या ठिकाणी सुंदर असं व्यवस्थित आपल्या तीर्थयात्रेची माहिती देतात आणि आनंदपूर्वक त्या ठिकाणी सगळे ऐकतात. अशा प्रकारे ही अशी सगळी घटना झाली. आता महात्मा विदुर विचार करतात की या हस्तिनापुरामध्ये एक असा जंतू राहतोय ज्याला राहण्याचा काही अधिकार नाहीये. जंतू म्हणजे फक्त जन्माला येणारा, पशु म्हणजे फक्त पाहणारा, जंतू म्हणजे तो जन्माला येतोय बस. जंतू म्हणजे जन्म येणं हेच सार्थक आहे, बाकी काही नाही. पशु म्हणजे ते जन्माला आल्यानंतर फक्त पाहत राहतात, पाहायचंच कळतं त्यांना, दुसरं काही कळत नाही. जे भोग आहेत ते तसं भोगून पुढे निघत राहायचं. अशा प्रकारे कोण राहतंय इथे त्यांनी विचार केला की माझे मोठे बंधू महाराज धृतराष्ट्र, अहो काय जीवाला हौस, जगायचे अजूनही. महाराज धृतराष्ट्राकडे त्या ठिकाणी विदुर महाराज गेले आणि आता धृतराष्ट्राला सुंदर उपदेश करतात. बघा, आतापर्यंत विदुर महाराज विचार करतात की मी आतापर्यंत या आंधळ्याला एवढं समजावलं, आतापर्यंत कशाला उपदेश नाही केला. पूर्वी फार प्रेमाने मी सांगायचो की महाराज असं करणं आवश्यक आहे, तसं करू नका. फार पूर्वी मी असं प्रेमाने सांगायचो. नंतर त्या ठिकाणी मी कितीतरी वेळा विनवणी करून सांगितलं, अगदी प्रार्थना करून त्या ठिकाणी अनेक प्रकारे उपदेश केले.
आणि या धृतराष्ट्राला माझं ऐकलं नाही म्हणून शेवटी सनत सुजातीयांना बोलवलं, त्यांच्या माध्यमातून याला उपदेश केले, आता तरी कान उघडतील. परंतु तरीही या आंधळ्याने काही ऐकलं नाही, कधीच उपदेश ऐकला नाही. आणि शेवटी बघा आता काय परिस्थिती आहे. अशा धृतराष्ट्राने गीता साक्षात ऐकली हो, भगवद्गीता. जी गीता ऐकल्यानंतर अगदी सम्यक रूपाने ज्या व्यक्तीने मनापासून श्रीमद भगवद्गीतेचं श्रवण केलं, त्याच्या जीवनामध्ये वैराग्य उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमेश्वरानं जी गीता कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितली, तीच गीता त्या ठिकाणी संजयाने धृतराष्ट्राला सांगितली. मग ही जी गीता धृतराष्ट्राने ऐकलीये, अरे ती गीता ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये ज्ञान उत्पन्न व्हायला पाहिजे होतं, शास्त्राचं ज्ञान यायला पाहिजे होतं. परंतु शास्त्राचं ज्ञान काही त्याला आलं नाही, उलट त्याची बुद्धी आणखी फिरत गेली. निरंतर त्याने त्या ठिकाणी कुकर्मामध्ये प्रवृत्त असलेल्या त्या दुर्योधनाच त्या ठिकाणी ऐकत राहिला. हा धृतराष्ट्र कधी सुधारलाच नाही. अनेक प्रकारे समजावून सांगितलं पण याने काय ऐकलं नाही. मग आता महात्मा विदुर अत्यंत संतप्त झाले आणि आता म्हटले हा जीव अत्यंत अज्ञानी मूढ आहे, याला आता खवळून बोलायचं. बघा आता इथे एक विशिष्ट गोष्ट आहे. आता महात्मा विदुर जे आहेत ते भले यमदेवाचा अवतार असले तरी आता इथे कोण आहे, शूद्र आहेत आणि धृतराष्ट्र हा क्षत्रिय आहे. मग क्षत्रियाला शूद्र व्यक्तीने उपदेश करायचा आणि ते खवळून केवढा मोठा अधिकार आहे हा, आणि खवळणंच पाहिजे. कारण की हा जीव जो आहे ना स्वाभाविक अगर अज्ञानामध्ये आहे तर तो जीव स्वाभाविक शूद्रही आहे. मग तिथे वर्ण व्यवस्थेचा काही संबंधच नाहीये. जर एखादा ब्राह्मण आपल्या ब्राह्मणत्वाला त्याग करून जर अगदी मातीमोल जीवन जगतोय तर त्या जीवनाचंही त्या ठिकाणी शूद्राप्रमाणेच गणित आहे. मग अशा प्रकारे हा धृतराष्ट्र अत्यंत अज्ञानामध्ये आरूढ आहे. याने कधीही कोणतं सत्कर्म करण्याकरता फार मोठी प्रवृत्ती दाखवली नाही आणि आपल्या अज्ञानी पुत्रांना सदा सर्वदा अनुमोदन देत राहिला. मग अशा या धृतराष्ट्राला आता कान उघडले पाहिजे. ते ठिकाणी विदुर महाराज सांगतात की हे राजन, बघा अजूनही राजा म्हणतात बरं का, म्हणजे याचं काही राजा आता राहिलेला नाहीये. आता राजा कोण आहे, महाराज युधिष्ठिर राजा आहे, परंतु तरी ह्याला राजा म्हणतात कारण क्षत्रिय आहे ना, मग सन्मान दिला पाहिजे थोडा थोडा. पण तरीही असं काही महात्मा विदुर बोलतात की एखाद्या स्वाभिमानी व्यक्तीला हे कधीच सहन होणार नाही. इतकं सुंदर उपदेश देतात. काय म्हणतात, अत्युक्रामद विज्ञातः काल परमदुस्तरः विदुरस्तदभिप्रेत्य धृतराष्ट्रमभाषत राजन् निर्गत्य गम्यतां शीघ्रं पश्येदं भयमागतम्. हे राजन, तुम्ही ऐकताना ध्यान बाकी काय करायचं. तर म्हणतात हे महाराज तुम्हाला कसं सांगायचं बरं, तुम्हाला कसं कळेल कसं, कारण हा शास्त्राचा उपदेश असतो ना तेव्हा विक्षेप होतात बरं का. त्या विक्षेपातूनही जो व्यक्ती या शास्त्राला घेतो तो खरा हुशार आहे. कारण जीवन आहे संकटामध्ये, त्या संकटामध्ये भगवत नाम चिंतन करणं फार अवघड गोष्ट आहे. त्यातून जर एखाद्याने केलं तर तो खरोखर धन्य आहे. त्यातून आपण या ठिकाणी अशा परिस्थितीत आज सापडलोय. कारण हा खरा उपदेश बरं का. विदुरांच्या माध्यमातून धृतराष्ट्राची कान उघडणी करायची आहे. हे म्हणतात अहो महाराज तुम्हाला कसं कळणार कसं, विचार करा या माणसाला जगायची केवढी इच्छा आहे, जीवनाप्रती केवढा लोभ आहे याचा. बघा आतापर्यंत विचार जर केला तर संपूर्ण आयुष्यामध्ये डोळ्यावर पट्टी आहे, अगदी झापड घातले, अजिबात काही दिसत नाही, अज्ञानामध्ये अवघं आयुष्य घातले. एक तर डोळ्यांनी अंधार आहे आणि माणसाचे दोन डोळे असतात बरं का, एक बाहेरचे डोळे एक आतले डोळे असतात. आतले जे डोळे आहेत ते सुद्धा तुमचे बंद ना. बघा बाहेरचे डोळे बंद असले तरी चालेल, परंतु आतले डोळे म्हणजे विवेक बुद्धी जर तुमची जागृत असेल तर तुम्हाला काहीतरी सत्कर्म काहीतरी चांगलं करता येईल. परंतु तुम्ही दोन्ही कडून डोळे बंद करून टाकले. मग अशा प्रकारे करायचं काय. कितीतरी वेळा उपदेश मी केला, कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही कधीही ऐकलं नाही. तुम्ही निरंतर महत्वाकांक्षामध्ये आरूढ असलेला दुर्योधन, ज्याच्या प्रत्येक हट्टाला
प्रत्येक त्या ठिकाणी त्याच्या दुर्गुणाला तुम्ही अनुमोदन देत राहिले, त्याच्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला कळतही होतं की हे चांगलं नाहीये, सांगणारे लोकही खूप होते, सगळं काही असून तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचा हट्ट पूर्ण केला आणि दुर्योधनाला त्या ठिकाणी सगळी मोकळीक देऊन टाकली. मग अशा प्रकारे किती पर्यंत बरं ऐकायचं? बघा, तुम्ही विचार करा महाराज, ज्या दुर्योधनाचं तुम्ही ऐकत होते तो दुर्योधन आता राहिलाय का? तो जिवंत आहे का? दुर्योधन मेला. ज्या पुत्रांकरता तुम्ही करत होते ते सगळेचे सगळे मेले. आता तुम्ही शोक कुणा करता करताय? आता तुम्ही दुःख कुणा करता करताय? बघा, कारण जो व्यक्ती आनंदामध्ये, जो व्यक्ती खरोखर विवेकवान आहे तो दुःख कधीच करत नाही. दुःख करण्याचं जे कारण आहे त्याला पहिलं शोधा, कशा करता आपण दुःख करतोय. सगळ्यात पहिलं जसं भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात, अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासुंश्च नानुशोचन्ति पंडिताः. भगवान सांगतात की पंडित लोक कधीही दुःख करत नाही, शोक करत नाही, अनुशोचन्ति, कधीच दुःख करत नाही. का बरं? का दुःख करत नाही? ते म्हणतात दोन गोष्टीसाठी माणूस दुःख करतो. पहिली गोष्ट म्हणजे जे गेलेत आपल्याला सोडून, त्यांच्याकरता दुःख करतो, रडतो कुणासाठी? ते निघून गेले म्हणून. आणि जे उरलेले आहेत त्यांच्याकरताही दुःख करतो. मग दुःख आहे ते दुसऱ्याकरता करतो, पण गेलं कोण आहे हा विचार करणं गरजेचं आहे. कारण हे जे हाडा माणसांचं हे शरीर आहे, अन्न खाऊन खाऊन वाढलेले, अन्नामध्येच हे शेवटी विलीन होणार आहे. त्याच्यामुळे याचा जो स्वभाव, याचा जो गुणधर्म आहे हा सोडत नाही. मग ह्याच्याकरता दुःख करणं गरजेचं नाही. मेल्यानंतरही शरीर तसंच पडलेलं आहे, मग त्याच्याकरता आपण दुःख करत नाही. मग कुणाकरता करतो? तुम्ही म्हणणार त्याच्या आतमध्ये तो आत्मा होता ना, त्याच्याकरता करते. परंतु शास्त्र काय सांगते? आत्मा जो आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्मा जो आहे कोणत्या शस्त्राद्वारे मारला जात नाही. नैनम दहति पावक, त्या आत्म्याला जर आगीत टाकलं तर आग त्याला जाळू शकत नाही. त्याला पाण्यात टाकलं तर आत्म्याला पाणी विझवू शकत नाही. जर वारा आला तर आत्मा उडून जात नाही. कोणत्याही प्रकारे आत्म्याचं कुणी काही बिघडवू शकत नाही. महाराज, मग आत्म्याकरता तुम्ही दुःख करता का हो? आत्मा गेला म्हणून जर त्याच्याकरता दुःख करताय तुम्ही महामूर्ख आहात. शरीराकरता रडणारा तो मूर्ख आणि आत्म्याकरता रडणारा महामूर्ख. मग दोन्हीही मूर्ख तुम्ही आहात का? आणि आता तुम्ही विचार करा, जे राहिले त्यांच्याकरता दुःख करायचं. अहो महाराज, तुम्ही बघा बरं पाठीमागे तुमचं कुणी राहिलंय का? महाराज, धृतराष्ट्राला विदुर महाराज म्हणतात, तुमचा परिवार राहिलाय का? उरलंय का काही? दुःख करायचं कुणाकरता? दुःख करण्याकरता कुणी उरलंच नाहीये. सगळेचे सगळे मेलेत. 100 पुरं ज्याचे गेले तर मरून गेले. आता तो उरलेल्यांकरता दुःख म्हणून कुणाकरता करेल? कुणी राहिलंच नाही त्याच्या परिवारात. आणि जे परिवार तुम्हाला आता दिसतोय हा तुमचा नाहीच आहे, हा तुमच्या छोट्या भावाचा परिवार आहे. महाराज, पांडूचा परिवार आहे. हे पांडव तुमचा परिवार नाहीये. ते तुम्हाला स्वतःच म्हणतात ही गोष्ट वेगळी आहे, परंतु ते सभ्य आहेत पांडव. आणि ह्या पांडवांच्या घरी तुम्ही कुशाल राहताय. यांच्या घरी राहण्याचा काही अधिकार आहे का तुमचा? काहीही दुःख करण्यासारखं उरलं नाही आणि सुखाचा क्षण मिळेल अशा प्रकारे अपेक्षाही नाही. बघा, सुखाचा क्षण मिळेल का त्या धृतराष्ट्राच्या जीवनात? आतापर्यंत त्याने फक्त पुत्रांचं ऐकलं, पुत्रांकरता जगला, त्यात त्याला सुख वाटायचं. पण ज्या पुत्रांकरता सुख वाटत होतं ते पुत्र राहिला नाही. मग आता सुख मिळेल तरी कुठून? सुख मिळणार नाही हे निश्चित आहे. आणि दुःख करण्याचं कारण आता उरलंच नाहीये. दुःख कुणाकरता करायचं? म्हणजे सुख आणि दुःख दोन्हीही करणं धृतराष्ट्राकरता कसं आहे? चुकीचं आहे. तीच परिस्थिती आपली सगळ्यांची. आपण सगळे एक धृतराष्ट्र आहोत. आणि शास्त्र आपल्याला विदुर महात्म्यांप्रमाणे उपदेश करतं की अरे धृतराष्ट्र, आंधळा झालास तू. आपल्या अंधपणाला त्या ठिकाणी घालवण्याचं या ठिकाणी कार्य शास्त्र करतं. मग हे महाराज धृतराष्ट्र तुम्हाला कळत कसं नाही? अत्यंत सुंदर उपदेश दिला बरं का. म्हणतात की तुम्ही ज्या पांडवांना आयुष्यभर केवळ त्रासच दिला, कधी त्यांच्याकरता चांगला विचार केला नाही. तुमच्या पुत्रांनी त्या भीमाला लाडूमध्ये विष खाऊ घातलं, लाक्षागृहात जाळलं. त्या ठिकाणी संपूर्ण राज्य कुणाचं होतं? राजा युधिष्ठिराचं होतं. परंतु तुमचा मुलगा काही ऐकत नव्हता म्हणून राज्याचे 2 भाग केलं. एक खांडवप्रस्थ जे की फार जर्जर भूमी आहे ती त्या ठिकाणी युधिष्ठिराला दिली आणि हस्तिनापुराचा युवराज त्या ठिकाणी दुर्योधनाला घोषित केलं.
मग खरं राज्य सगळं युधिष्ठिराचं होतं, कारण तो थोरला होता, परंतु त्याला न देता तुम्ही राज्याचा भाग केला, पांडवांसोबत अन्याय झाला. त्याच्यानंतर द्यूत क्रीडा करून छलपूर्वक ते राज्यही हिसकावून घेतलं, त्यांच्या पत्नीचा अपमान केला, वनवास दिला, अज्ञातवास दिला, शेवटी युद्ध करून त्या ठिकाणी तुम्ही त्यांना अनेक प्रकारे फक्त त्रासच दिला. बघा, आयुष्यभर तुम्ही फक्त त्या पांडवांना त्रास दिला. ते जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आले तेव्हा तेव्हा तुम्ही त्या पांडवांना फक्त त्रास दिला. आणि आता काय करताय? त्याच पांडवांच्या घरी तुकडा मोडताय, बरोबर की नाही? ज्या भीमाला तुम्ही बघा, इथे भीमाचं उदाहरण दिलं बरं का, कारण की भीम जो होता तो त्यांचा म्हणजे जास्त शत्रू होता दुर्योधनाचा, बाकी लोकांसोबत एवढं जास्त वैर नव्हतं. आणि त्या भीमावरच सगळ्यात जास्त काटा काढणार हा दुर्योधन, त्याला एवढा काही त्रास दिला. आणि आज त्याच भीमानं फेकलेली रोटी तुम्ही खाताय की नाही? मग याच्या घरी राहण्याचा काही अधिकार आहे का? पांडव खूप मोठे सभ्य लोक आहेत, ते पुण्यवान लोक आहेत, त्यांना माहिती आहे हे आता वृद्ध आहेत, आंधळे आहेत, आणि वरून आता त्यांना दुःख खूप जास्त आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ते तुम्हाला सोडत नाही, ज्येष्ठ पिता ज्येष्ठ माता म्हणून सन्मानित करतात. अहो, ज्या माणसाला तुम्ही नेहमी त्रास दिला त्यांच्याकडून तुम्ही सन्मान घेता, लाज नाही वाटत? ही गोष्ट महाराज विदुर त्या ठिकाणी महात्मा विदुर सांगतायत महाराज धृतराष्ट्राला की अरे धृतराष्ट्र राजा, सुधरून जा, आता तरी सुधर. या जीवाला काय बरं जगायची इच्छा आहे? आता सगळं काय गेलं ना मातीत. अशा अवस्थेतही त्याला जगायचंय, अशा अवस्थेतही चांगलं चांगलं खायचंय, अशा अवस्थेतही मला लोकांनी चांगलं म्हणावं अशी अपेक्षा बरं कुठून उरली ही बुद्धी? एवढं सगळं गेलं ना आता, एवढं सगळं झाल्यानंतरही याला अपेक्षा आहे की मला सुखाचे दिवस मिळावे. काय शक्य आहे का? सुख मिळेल का याला? आता तरी सुधरून जा. एक सुंदर असं सांगितलं, म्हणतात की राजा आत्माच जरयाग्रस्त, आणि तू पाहिले शरीर अत्यंत क्षीण झाले, जरा अत्यंत ग्रासलेली आहे, या शरीर अत्यंत वृद्ध झालंय, म्हातारा झालाय, हे शरीर काही करू शकत नाही. बघा, आपलं शरीर जेव्हा वृद्ध होतं काही कामाचं असतं का? तो व्यक्ती काय करतो? हा, मनात काय असतं? शरीराने समजा पडून राहील, उठबस करेल, नाहीच उठबस करता आली, पडून राहील. पडून पडल्या त्याच्या मनात काय असतं? एक गोष्ट मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही. तुम्हाला माहित आहे तर सांगत नाही, आणि माहित नाही तर सांगू. त्या माणसाच्या मनात असतं की मला कधी मरण येईल, असतं. हे अगदी जर्जर झालेले शरीर. मला सांगा, मरायची कोणाची इच्छा असते? नाही, अजिबात नाही. आम्ही जगावं, खूप जगावं, आम्हाला आयुष्य मिळावं मोठं. एखाद्याने जर म्हटलं तू मरशील तर त्याला आपण काय काय बोलून मोकळं होऊ का बरं? आपलं शरीर अजून चांगलं आहे, शरीर साथ देते, फार हृष्टपुष्ट शरीर आहे. मग माणसाला मरायची इच्छा नसते, परंतु शरीराने जे दिलेले त्रास आहेत त्याच्यातून असं वाटतं की या वेदना सहन करण्यापेक्षा हे मेलेलं बरं. म्हणजे याचा अर्थ शरीराला आपण वैतागलो, जीवनाला नाही वैतागलो. जीवन ही जी आपलं जे जीवन आहे हा सगळ्यात प्रिय आपली वस्तू आहे जीवनामध्ये. विदुर महाराज सांगतात की हा काळ कोणाचा नाही महाराज, हा काळ एवढा मोठा वैरी आहे, मोठमोठे आले आणि गेले, परंतु सगळ्यांचा प्राण त्याने घेतलेलाच आहे. फार मोठा शत्रू आहे हा काळ. तुम्ही याच्याकडे काय बघताय? आणि काळ आता मला तर दिसते तुमच्या डोक्यावरच बसलाय. कोण म्हणतं? महाराज विदुर जे आहेत धृतराष्ट्राला म्हणतात की मला तर दिसते, म्हणजे सगळ्यांना मृत्यू आहे, कोणाला दिसतो कोणाला नाही दिसत, परंतु तुमच्या तर डोक्यावरच बसलेला आहे, उद्या सुद्धा जीव घेईल तुमचा. आणि तुम्हाला काय वाटतं मी राजा आहे म्हणून तुम्हाला कोणी मारणार नाही? अहो, काय बसताय घेऊन? हा काळ बघा, आपल्या जवळ अत्यंत प्रिय गोष्ट काय आहे? आपल्या जवळ एखाद्याने जर आपल्याला आपला पुत्र हिसकावून घेतला, वाईट वाटेल, तो व्यक्ती आपला शत्रू आहे. एखाद्याने आपलं धन घेतलं, ते आपल्याला प्रिय होतं, तो व्यक्ती दुश्मन झाला. आपली प्रिय वस्तू जो कोणी आपल्यापासून हिसकावून घेईल तो व्यक्ती आपल्यासाठी शत्रू झाला. मग विचार करा, आपल्याला आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रिय काय आहे? स्वतःचा जीव. याच्यापेक्षा जास्त प्रिय काहीच नाहीये. तुम्ही विचार करा, गणित लावा, एक मोठी यादी तयार करा. यादीमध्ये सगळ्यात जास्त आवडती गोष्ट आपल्या करता काय आहे हे तुम्ही जर त्या ठिकाणी विचार केला तर एक उत्तर मिळतं, तो म्हणजे माझा स्वतःचा जीव. मग विचार करा, तो काळ
आपला सगळ्यात व्यवस्थित, आपलं सगळ्यात जास्त आवडती गोष्ट आपल्यापासून हिरावून घेतो, मृत्यू घेतो की नाही? काळ जो आहे तो आपला प्राण त्या ठिकाणी आपल्याकडून हिसकावून घेतो. याचा अर्थ काळ आपला केवढा मोठा शत्रू आहे, आणि हा शत्रू कोणालाही त्या ठिकाणी दया करत नाही. प्रत्येक प्राण्याला आपला प्राण प्रिय आहे, फक्त माणसं म्हणून नाही. कुत्रा मांजर यांना काही कळत नाही, यांना बुद्धी नसते, तरीही त्यांना जगण्याची इच्छा आहे की नाही? त्यांना आपला प्राण प्रिय आहे की नाही? म्हणजे सगळ्यांना प्रिय असलेला हा प्राण त्या ठिकाणी काळ हिसकावून घेतो. हा काळ शत्रू आहे मोठा. या शत्रूपासून कोणी वाचू शकत नाही, आणि वाचायचं असेल तर एकमात्र माध्यम आहे, ते म्हणजे भगवत चिंतन, हरिचिंतन. भगवंताचं, परमेश्वराचं चिंतन करत करत हसत हसत आपण स्वतः काळाच्या अधीन व्हायचं. आपण, काळ आपल्याला येईल आणि बळच घेऊन जाईल असं नाही, आपण स्वतः त्याच्यामध्ये समाविष्ट व्हायचं. हे तो व्यक्ती करू शकतो जो निरंतर भगवत चिंतन करतोय, आनंदामध्ये आहे. तो स्वतः हसत हसत प्राण सोडण्याकरता तयार आहे. नाहीतर आपल्याला वाटेल की आपल्याला मृत्यू आला तर बरं होईल. अहो, जो व्यक्ती आपण म्हणतो हार्ट अटॅकने गेला, बरं झालं, 1 मिनिटात काम झालं, पण त्या 1 मिनिटात त्याचं काय झालं कोणाला माहितीये? तो गेला, सांगायला उरला नाही. मग त्याची जी अवस्था झालीये तीही त्या मृत्यूच्या वेदना एका सारख्याच असतात. जेव्हा फक्त एवढीच गोष्ट आहे की एका ठिकाणी पडून पडून मृत्यू येणं पण काही फार सोपं नाहीये. हार्ट अटॅक मरतात ते ठीकच आहे, चांगलीच गोष्ट आहे, काही फार वाईट नाही. परंतु ज्या लोकांचं बघायचं मृत्यूची वाट बघतात, कधी मरण येईल, कधी मरण येईल. सगळे आता म्हणजे असं होतं की परिवारामध्ये सुद्धा सगळे लोक वाट बघतात, कधी मरण येईल, मृत्यू कधी येईल. आणि बहुधा तर असं वाटतं की देव विसरून गेला का काही यांना. अशी परिस्थिती, अत्यंत विचित्र परिस्थिती होते. मृत्यू येणंही सोपं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये बघा, मृत्यू आता शत्रू झालेला आहे. म्हणजे आधी तर शत्रू होता, आताही शत्रू. घेऊन जात नाही म्हणूनही शत्रू आहे, घेऊन गेला म्हणूनही शत्रू आहे. फार विचित्र गोष्ट आहे. म्हणून महाराज, तुम्ही काय घेऊन बसले या शरीराचं? हा जगेल आणि मला सुख देईल. आणि तसंही तुम्ही जीर्ण झाले आहात, तुमच्या डोक्यावर मृत्यू मला दिसतोय, एकदम जवळ दिसतोय, उद्या सुद्धा तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही आता या संपूर्ण जीवनाचा मोह त्याग द्या. जगण्याचं आहे, मला जगायचे, एवढा सगळा त्रास होऊ नये. बघा, एका माणसाचे 100 पोरं मेले तरी तो जगतोय, म्हणजे किती मोठं, म्हणजे धीट आहे तो. त्याला आणखी जगायची इच्छा आहे. काय बरं जगायचं? मरण, आता मरण्याकरता प्रयत्न कर. मग मृत्यूचे प्रयत्न काय आहेत ते म्हणजे एकमेव भगवत चिंतन. महात्मा विदुर म्हणताय, हे बघ, तू कुत्र्यासारखं जगतो इथे. बघा, इतकं सुंदर बोललंय ना, हे काय मी मनाने बोललं नाहीये. तुम्ही म्हणताय काय आणलं मध्येच? इथे म्हणताय, भीमापवर्जितम पिंडम आदत्ते गृहपालवत. भीमाने फेकलेला भाकरीचा तुकडा तू कुत्र्यासारखा खातो इथे. कोण म्हटलं हे? महात्मा विदुर धृतराष्ट्राला. आतापर्यंत राजा राजा म्हणून फार तुझं कौतुक केलं, तू कौतुकाच्या लायक नाही. तुला आता शेवटचं सांगतो मी, निघायचंय का? इथं काय राहतो कुत्र्यासारखं भाकर तोडतोय. बघा, गृहपाल म्हटलंय. गृहपाल, कुत्रा काय करतो? घराचं राखण करतो, म्हणून त्याला गृहपाल म्हटलंय. संस्कृत मध्ये बघा, कुत्र्याला गृहपाल शब्द वापरलेला आहे. घराचं रक्षण करतो म्हणून गृहपाल. मग तू कुत्र्यासारखं काय करतो? भीमानं फेकलेला तुकडा खातो. तुला लाज नाही वाटत? स्वाभिमानी माणूस येऊ शकत नाही इथे, जो त्याच्या खरोखर स्वाभिमान आहे ना. अशा लोकांच्याकडे एकतर पुत्रांना मारलं म्हणून हे स्वाभाविक शत्रू झाले, पण आता यांना जरी पुत्र मानलं आपण, ह्याचा धाकट्या भावाची का होईना, पण ते आपलेच पोर आहेत ना, पण त्यांना केवढा आपण त्रास दिलेला आहे त्याला जरी कल्पना केली तरीही एका स्वाभिमानी माणसाचं हे जगणं नाही. इथे राहू नको राजा, आता निघायचं. आता कुठेतरी धृतराष्ट्राला बुद्धी सुचली. अरे, बरोबर सांगतो विदुर, आतापर्यंत बरोबरच सांगत होता, पण काय माझी बुद्धी माती खात होती, त्याच्यामुळे तिला कळत नव्हतं, पण आता मात्र कळालं. बरोबर बोलला. कारण शहाण्याला शब्दाचा मार ज्याला असतो, ठीक आहे, पण हा शहाणा नव्हताच. त्याला किती वेळा शब्द सांगा कळत नव्हतं. शेवटी त्याला असं काही बोलावं लागलं की आता याला घरामधून बाहेर काढणं गरजेचं आहे. अशा प्रकारे इथे पांडवांच्या जवळ बोज बनून याने राहावं नाही, याने आपल्या जीवनामध्ये कल्याण करावं, मोक्षाचं अनुगमन करावं. अशा प्रकारे त्या ठिकाणी महात्मा विदुर उपदेश करतात. ठीक आहे, मला मग विदुरांना त्या ठिकाणी म्हणताय, विदुर भाई ठीक आहे, तू बोलला, मला पटलं बरं का, पण करायचं काय मला तेच कळत नाही. आता ठीक आहे, तू पुढं सांग जरा, आता करू काय मी? अशा प्रकारे विदुरजी महाराज सांगतात, ठीक आहे, काय करायचं? वनामध्ये निघून जायचं.
कोणाला काही सांगायचं नाही. बघा, वनामध्ये जायचं, वानप्रस्थ जीवन घे, आता सगळी जबाबदारी संपलेली, इथे राहू नको, इथे राहून उलट तू जास्तीत जास्त दुःख भोगतोय, इथून निघायचं आणि कुठे जायचं, वनाला. मग म्हटलं ठीक आहे, वनाला जाऊ, पण कसं जायचं ते म्हटले कोणाला काही सांगायचं नाही, रात्री मध्यरात्री गुपचूप वनात निघून जायचं, इथे कोणाला काही खबर द्यायची नाही आम्ही जातोय असं काही सांगायचं नाही. त्या ठिकाणी महात्मा विदुरांचा उपदेश ऐकला आणि धृतराष्ट्र म्हणतो की आता मी निघायचं मला. आता ही गोष्ट गांधारीला कळाली तर गांधारी म्हणते की आजीवन आयुष्यभर ज्या पतीचं मी अनुगमन केलं, पतिव्रता सती साध्वी, ती म्हणते की मी आता माझ्या पतीसोबतच वनाला जाणार, मला इथे राहायचं नाही. मग अशा प्रकारे रात्री अगदी मध्यरात्र होती, त्याच वेळी धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर तिघेही त्या ठिकाणी हस्तिनापुराला गुपचूप सोडून गेले. कुणालाही काही माहित नाही, सगळे झोपले होते. रात्री हे वनाला निघून गेले. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर आपल्या नित्य नियमाप्रमाणे महाराज युधिष्ठिर आपले सगळे कर्तव्य उरकल्यानंतर आपल्या माता पित्याचं दर्शन घ्यायला गेले. पाहिलं तर धृतराष्ट्रही नाही, गांधारी नाही, दोघे गेले कुठे. अत्यंत दुःखी झाले महाराज युधिष्ठिर. म्हटले की अहो, हे काय झालं, मी कुठे पाहत नाहीये, यांना नेमकं काय झालं, यांना काही त्रास होता का, मला काही सांगितलं नाही, माझ्या सेवेमध्ये काही कमी पडलं का, अनेक आशंका आल्या. आणि अहो, हे धृतराष्ट्र आणि गांधारी दोघे कसे होते, एकतर आंधळे, दुसरे म्हणजे अत्यंत वृद्ध आहे, म्हातारे आई वडील आहेत, आणि वरून ते अत्यंत दुःखी आहेत, 100 पोरं मारले गेल्याचं दुःख आहे. मग अशा प्रकारे हे सगळीकडून अत्यंत दुःख परिस्थिती आहे, गेले कुठं काही कळत नाही. आणि अनेक प्रकारे जसं लोक म्हणतील की नाही, बघा राजा युधिष्ठिराला बघा, ही युद्ध झालं, राज्य जिंकलं, राजा झाला आणि आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना जंगलात हकलून दिलं. लोक म्हणतील की लोकाला म्हणायला काय जाते हो, अपवाद आहे, काही म्हणू शकतील, किंवा अनेक प्रकारे त्या ठिकाणी संशय येतो, काय येतो. मग असं विचार करत करत महाराज युधिष्ठिर अत्यंत दुःखी झाले. नेमकं का असं झालं, कशामुळे झालं, म्हणून त्यांनी गावलगणी जो संजय होता, महाराज धृतराष्ट्रांचा मंत्री, त्याला विचारलं की महाराज, तुम्ही तर खूप महात्मे मोठे आणि तुम्ही स्वतः गीतेचं ज्ञान धृतराष्ट्राला दिलं, तर ते राजे गेले कुठं आणि तुम्ही मंत्री म्हटलं, तुम्हाला माहित असायला पाहिजे. ते म्हटले नाही महाराज, मला माहित नाही. संजय सुद्धा अत्यंत दुःखी झाले आणि त्या ठिकाणी स्वतः दुःख करून आता धीर देत आहेत महाराज युधिष्ठिराला की राजा, काही नाही, शेवटी त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलं, बरं झालं. कारण त्यांनी वाटलं असेल आयुष्यभर इथे दुःखात घालवलं, तर वानप्रस्थ जीवन जगून मोक्ष मार्गाला जावं अशी त्यांची इच्छा झाली असेल, म्हणून ते निघून गेले. काही दुःख करू नका. तरीही महाराज युधिष्ठिर काही ऐकत नाही. कशा प्रकारे त्यांना परत घरी आणून आई वडिलांना घरामध्ये त्यांची मी सेवा करेल असा उद्योग त्या ठिकाणी करायचा. म्हणून त्या ठिकाणी राजा युधिष्ठिर अत्यंत दुःखी आहेत, खिन्न मनाने बसलेले आहेत. आणि अशा वेळी नेमकं झालं काय, त्या ठिकाणी नारायण 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 करत देवर्षी नारदजी महाराज तुंबरू सोबत त्या ठिकाणी अचानक आले. आता महाराज युधिष्ठिरांनी त्यांची पाद्यपूजा केली आणि नमस्कार करून विनम्रपणे म्हटले की देवर्षी, तुम्ही अत्यंत योग्य वेळी आलात, एकदम बरोबर वेळ आहे आणि असं माझं असं सगळं दुःख आहे. मला सांगा कृपा करून की माझे म्हातारे आई वडील कुठे गेले, का गेले आणि कशासाठी गेले, कृपा करून मला हे सगळं सांगा. आता उद्या नारदजी महाराज ते सगळं काही राजा युधिष्ठिराला सांगतील आणि त्याचं जे दुःख आहे ते नष्ट करतील. अशा प्रकारे आजची झालेली सेवा, थोडे 5 मिनिट उशीर झाले पण विक्षेपही झाला होता. तुम्हाला कळली की नाही आजची कथा, काय माहिती, कळली ना? कंटाळा नाही आला? कळली कथा, हा, हे कळलं पाहिजे. हे नाही कळलं तर मग आपले जे आतमधले धृतराष्ट्र ते झोपून राहतील. आपल्या आतमध्ये एक एक धृतराष्ट्र आहे बरं का, सगळ्यांच्या, आपण सगळे एक एक धृतराष्ट्र आहे आणि सगळ्यांनी धरून ठेवले. धृतराष्ट्र या शब्दाचा अर्थ काय, धृत म्हणजे धरणं, कोणाला धरणं, राष्ट्राला ज्याने धरून ठेवलं तो आहे धृतराष्ट्र. आपल्याकडे काय राष्ट्र आहे, आपण कोणते राजे, कुठले राजे, एक राजा आहे, हे जे शरीर आहे ना हे आपलं राष्ट्र आहे. बाकी काही आपण नाही धरू शकत फार, कारण की त्याचं धरायचा प्रयत्न केला तर ते थोड्या थोड्या दिवसात सुटून जातं. हे शरीरही तसं आहे, मूर्खासारखं आपण धरून ठेवतो, पण हे सुद्धा फार काळ धरता येत, त्याला सुद्धा एक दिवस सोडायचे. आणि आपण किती म्हणलं नाही नाही जायचंच नाही, मला जायचंच नाही, धरूनच ठेवायचं. जसं लहान पोरं, नाहीच जायचं मला शाळेत, आईचा पदर धरून ठेवते पण त्याला जावं लागतं की नाही शाळेत, तसंच आपण काय करतो, धरून ठेवायचं लहान पोराचं हे शरीर. नाही नाही मला मरायचंच नाही,
हे शरीर असं धरून ठेवायचं, तर हे शरीर ज्या हाताने आपण धरतो ना ते हातही इथेच राहतात, तो निघून जातो. म्हणजे हे शरीर कधी ना कधी त्याग करायचे आणि आपण धरून ठेवतो मूर्खासारखं. हे धृतराष्ट्राचं काम आहे. म्हणून म्हणताय हे शरीराला फार जपू नका, या शरीराचे फार लाड करू नका. खाण्यापिण्यामध्ये चांगलं चांगलं घालण्या वगैरे मध्ये जास्त लाड करू नका, त्याने काही होणार नाहीये. या शरीराची खरी सार्थकता करा. काय सार्थकता आहे? तर ती सार्थकता खरी भगवत चिंतनानेच होऊ शकते. मग काय फरक पडतोय? तुम्ही 10,000ची साडी घातली काय आणि 100-200 रुपयाची घातली काय? 100 रुपयात नसेल येत आता, नाही 200-400 रुपयाची म्हणा. काय फरक पडतो बरं? शरीर तेवढं झाकायचंय आपल्याला. तुम्ही फार जास्त छान छान काही खात बसले काय आणि पोटाला म्हणून 1-2 चटणी मिरची जी काय आहे ती खाल्ली काय, काही फरक पडत नाही. परंतु तुम्ही या शरीराला सत्संगामध्ये घालवलं काय आणि कुठेतरी प्रपंचामध्ये घालवलं काय, याच्यामध्ये फरक नाहीये. याच्यामध्ये फरक आहे ना? नक्की याच्यामध्ये नक्की फरक आहे. तुम्ही तिथे घालवलं तर आयुष्य वाया गेलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडा वेळ घालवलं, निदान थोडा वेळ तरी. या म्हणत नाही तुम्ही सगळे तिकडे या असं नाहीये. तुम्ही घरी जाणारच आहेत, किती नाही म्हणलं तरी तुम्ही घरी जाणारच आहेत. पण घरी जात असताना एक निदान सत्संगाची जी आपल्या सोबत असलेली ठेव आहे ती निरंतर सोबत असली पाहिजे. मग त्यातून या शरीराची सार्थकता होईल. अशा प्रकारे धृतराष्ट्रासारखं जगून काय उपयोग नाही, परंतु धृतराष्ट्रासारखं मेलं पाहिजे बरं का. खूप सुंदर मृत्यू आलेला आहे. तो मृत्यू कसा आहे उद्या आपल्याला ऐकायला मिळेल. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम